एक होता कारभार या पुस्तकाचं आजपासून आपण वाचन सुरू करणार आहोत। दररोज परिपाठामध्ये 10 मिनिटं वाचन करणार आहोत। त्यालाच म्हणतात अभिवाचन। शिक्षक वाचतील, विद्यार्थी ऐकतील आणि त्यानंतर 5 मिनिटं चर्चा केली जाईल या पद्धतीने। तर आपण वाचनाला सुरुवात करूया। लेखिकेचे मनोगत। मी एक मुलाबाळात रमणारी गृहिणी, शिक्षण पुणे विद्यापीठाची BA डीप लिब SC, लग्नापूर्वी 4 वर्ष कॉलेजात लायब्ररियनची नोकरी, वाचनाचं वेळ फार जुनं, नजरेला पडेल ते आणि हातात सापडेल ते वाचायचं हा खाक्या। अधिक ओढा मात्र चरित्र आणि आत्मचरित्र यांच्याकडे। फोर्टमधील एका रस्त्याच्या कडेला मांडलेली सेकंड हँड पुस्तकं चालताना एक निग्रो शास्त्रज्ञाचं चरित्र हाती आलं। किंमत होती 8 आणे, विकत घ्यायला परवडलं। फुरसत मिळता क्षणी वाचन सुरू झालं। एकदा वाचून झालं, समाधान होईना। आपण काय वाचून बसलो ते उमजेना। भारावल्यागत पुन्हा पहिल्यापासून वाचून काढलं। चवीनं उसंत घेत घेत सावकाश वाचलं। एका विलक्षण जीवन दर्शनानं मन श्रांत झालं। पुस्तकाचा आवाका मनात मावत नव्हता, सारं भरून उरत होतं। आपल्याला इंग्रजी वाचता येतं याचा आज सार्थक झाल्याचा अभिमान वाटत होता। एका महामानवाशी ओळख झाली। शर्ली ग्रेहम आणि जॉर्ज लिप्स्कम यांचं जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर नावाचं ते पुस्तक आपण आजवर किती वाचलंय या भ्रमाचा निचरा झाला। ही ओळख झाली नसती तर केवढी पोकळी राहून गेली असती। काही नवीन अपूर्व गवसलं ह्या आनंदात तरंगत होते मी। मुलांना झोपते वेळी काही वाचून दाखवण्याचा परिपाठ।